घर जे बोलत होतं, अशीच एक काही दिलपच गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. शांत पद्धतीने आपण ऐका. रात्रीची वेळ होती. घड्याळात 2:47 झाले होते. सगळीकडे शांतता होती. ना गाड्यांचा आवाज, ना माणसांची हालचाल, फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा आवाज. टिक टिक टिक. आणि अचानक वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. हळूहळू जड पावलांनी, टक टक टक. पण त्या घराच्या वरचा मजला पूर्ण रिकामा होता. हे घर होतं अभय आणि स्वातीचं. शहराच्या गोंधळापासून दूर त्यांनी स्वप्नातील घर बांधलं होतं. मोठं अंगण, सुंदर गार्डन, मॉडर्न डिझाईन. लोक म्हणायचे स्वर्गासारखं घर आहे. पण त्या घरात राहायला गेल्यानंतर काहीतरी बदलायला लागलं. पहिल्या आठवड्यात सगळं ठीक होतं. दुसऱ्या आठवड्यात झोप उडू लागली. तिसऱ्या आठवड्यात रात्री आवाज येऊ लागले. स्वाती म्हणायची, अभय वर कोणतरी चालतंय. अभय म्हणायचा, काही नाही ग, तुझा भ्रम आहे. पण एक दिवस दोघांनी तो आवाज ऐकला. त्याचा 8 वर्षाचा मुलगा आरव एक दिवस म्हणाला, आई वरच्या खोलीत एक काका उभे असतात. स्वाती घाबरली, काय बोलतोय? आरव म्हणाला, ते काही बोलत नाहीत, फक्त बघतात, पाहतात. हळूहळू घरात भांडणं वाढली. अभयचा व्यवसाय तोट्यात गेला. स्वाती सतत आजारी पडू लागली. घरात जडपणा जाणवू लागला. शेवटी त्यांनी एक वास्तुतज्ञाचा सल्ला घेतला. वास्तुतज्ञांना बोलवलं. तज्ञ शांतपणे घरात फिरले. ते घराच्या मध्यभागी थांबले. ते म्हणाले, इथे काय आहे? अभय म्हणाला, हे स्टोरूम आहे. किती जुने फर्निचर, लोखंडी कपाट, नको असलेलं सामान. तज्ञ म्हणाले, हे घराचं ब्रह्मस्थान आहे, घराचं हृदय आहे आणि तुम्ही हे जड वस्तूंनी दाबलं आहे. तज्ञ वरच्या मजल्यावर गेले. तिथे मोठा आरसा होता जो बेडला रिफ्लेक्ट करत होता. ते म्हणाले, हा आरसा भीतीची ऊर्जा दुप्पट करतो. म्हणून स्वयंपाकघर ईशान्येलाही होतं. तज्ञ म्हणाले, ईशान्य म्हणजे देवदिशा. इथे आग बिलकुल चालत नाही. ते शांत आवाजात म्हणाले, या घरात भूत नाही, पण ऊर्जा असंतुलित आहे. घर संकेत देतंय, तुम्ही ब्रह्मस्थान रिकामं करा, ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा, आरशे हटवा, पूर्वेला प्रकाश येऊ द्या, दररोज दीप लावा. पहिला दिवस काही नाही. दुसरा दिवस घर हलकं वाटलं. 7वा दिवस आवाज बंद झाला. 15 दिवसांनी भांडणं कमी झाली. 1 महिन्यानंतर व्यवसायात सुधारणा झाली. एक दिवस आरव म्हणाला, आई ते काका आता दिसत नाहीत. अभय म्हणाला, घर बदललंय. तज्ञ हसले, म्हणाले, घर नाही बदललं तर ऊर्जा बदलली. तर तुमच्या घरातील एक कारण नसताना भांडणं होत असतील, झोप लागत नसेल, भीती वाढत असेल, तर आधी दिशा तपासा. घर त्रास देत नाही, ते फक्त संकेत देतं. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही ऐकत नाही. धन्यवाद.